श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो, श्री विद्यापीठममध्ये तुमचं स्वागत आहे. श्री विद्यापीठम हे जे मराठी चॅनल आहे याच्यावरती श्री विद्येची जी प्राथमिक आणि गरजेची माहिती आहे ती आम्ही तुमच्यासमोर प्रस्तुत करत आहोत. पहिलं लेक्चर जे आहे हे तुम्ही ऐकलं असेल. आज दुसऱ्या लेक्चरकडे वळूया. दुसऱ्या लेक्चरचा जो विषय आहे की ओरिजिनल जी श्री विद्येची पद्धत आहे ही कशी आहे, कशी शिकायची आहे श्री विद्येची पद्धत, आणि भारतामध्ये सुद्धा वेगवेगळ्या तऱ्हेने जे पद्धती अनुसार शिकवल्या जातात ते सगळं काय आहे एक थोडक्यात बघूया, कारण हे गरजेचं आहे. लोकांना श्री विद्येची पद्धत माहिती नसते, त्यामुळे भरपूर लोक चुकीच्या दीक्षेच्या आहारी जाऊन फसतात. त्यामुळे काय होतं की पैशाचं नुकसान होतं, वेळेचं नुकसान होतं, आणि जो दीक्षा घेणारा व्यक्ती असतो त्याला बरेच वर्षापर्यंत असंच वाटतं की आपण जिथून दीक्षा घेतलेली आहे श्री विद्येची ती योग्यच आहे. आणि मग खूप वेळ गेल्यानंतर त्याला कळतं की जे काही आपण इतके वर्ष दीक्षा घेऊन मंत्राचे जप करत होतो श्री विद्येचे ते सर्व काही चुकीचं आहे. तर खरी श्री विद्येची पद्धत कोणती, क्रम कोणता, लक्षात घ्या. श्री विद्येच्या दीक्षेमध्ये क्रम आहे, क्रमदीक्षा आहे. तर ही क्रमदीक्षा काय आहे, कोणत्या क्रमावरती काय येतं हे फार महत्त्वाचं आहे. सर्वप्रथम आमचं यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचा मित्र परिवार जो आहे की जो हे ज्ञान घेण्यासाठी उत्सुक आहे त्यांना हे शेअर करा, जेणेकरून किमान मूलभूत गरजेची माहिती जी आहे तुम्हाला कळेल. आम्ही श्री विद्यापीठमद्वारा जी क्रमदीक्षा आहे श्री विद्येची ती शिकवतो. आमची वेबसाईट आहे श्रीविद्यापीठम.com. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये साऱ्या कोर्सेसच्या लिंक दिलेल्या आहेत. माझा मोबाईल नंबर स्क्रीनवरती आहे, तर तुम्ही मलाही संपर्क करू शकता, आमच्या ग्रुपमध्ये येऊ शकता. काही अन्य माहिती पाहिजे किंवा कशा रीतीने काय कसं पुढे जायचं आहे तेही मला विचारू शकता. संपूर्ण भारताची भारतामध्ये जे श्री विद्येचं जे अट्रॅक्शन आहे लोकांमध्ये, त्याच्यामध्ये श्री विद्येचा क्रम घ्यायचा कसा, करायची कशी, हा एक मोठा क्वेश्चन मार्क आहे. श्री विद्येचा जो क्रम आहे, श्री विद्या लक्षात घ्या, जसं मी मागच्या पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं, पूर्णपणे विधियुक्त प्रोसेस आहे. तुम्हाला तिथे तर्पण, यंत्रपूजन, हवन, मार्जन या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. आम्ही आताच्या काळाच्या दृष्टिकोनातनं जे यंत्रपूजन आहे हे अभिषेकामध्ये कन्वर्ट केलेलं आहे, आणि डेली रिच्युअल्स विधी हे करावेच लागतात, आणि हे गरजेचे आहेत. कारण तुमच्या शरीरावरती त्या विधीचा आघात होत बसला पाहिजे. कारण आपलं शरीर हे जडत्व आहे, आणि इतक्या वेगवेगळ्या आपण अनुभवातून, लोकांच्या संपर्कातून, वेगवेगळ्या नात्यातून आपण जात असतो, तर आपलं शरीर हे रोजाना हे जडत्व बनत जातं, आणि त्या जडत्वावरती आघात बसून ती निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी, त्याचे जे एक निगेटिव्ह एनर्जीचे पेट्रोल्स असतात ते बाजूला होण्यासाठी तुम्हाला रिच्युअल्स फार गरजेचे आहेत. तुम्हाला साधन सामुग्रीने एकमेकांवरती आघात फार गरजेचे आहेत, आणि ते करावेच लागतात. नाहीतर तुम्ही विचार करा की आम्ही श्री विद्यापीठमद्वारा मागील 8 ते 10 वर्ष कित्येक लोकांना शिकवत आहोत, पण ती जी आमची शिकवण्याची पद्धत आहे ही संपूर्णपणे विधियुक्त प्रोसेस आहे. आम्ही कुठल्याही प्रकारे लोकांना 100-200 लोकांना कुठल्या सभा मंडपामध्ये किंवा सभागृहामध्ये बोलवून मंत्र देऊन तुम्ही अमुक वेळा जप करा, 2.5 लाख 3 लाख जप करा, तुमची दीक्षा होईल, 40, 45, 21 दिवसाचा जप करा, असं होईल, असं हवन करा, असं काहीही शिकवत नाही. अशी कुठल्याही प्रकारची दीक्षा नसते, साधनाची पद्धत नाही तर श्री विद्यापीठमद्वारे मी अशा शॉर्टकट साधना शिकून मी सुद्धा करोडपती झालो असतो आणि प्रसिद्ध झालो असतो. पण जे खोटं आहे ते संपूर्णपणे खोटं आहे. संपूर्ण भारतामध्ये श्री विद्येची जी मूळ पद्धत आहे करून दिलेली, ती पद्धत म्हणजे काय आहे की भगवान दत्तात्रय यांनी परशुराम यांना शिकवलेली ती पद्धत, दिलेली ती पद्धत ही प्रसिद्ध आहे. लक्षात घ्या, ही पद्धत जी आहे ही पद्धत परशुराम कल्पसूत्र या ग्रंथामध्ये नमूद केलेली आहे. हा ग्रंथ जो आहे हा खूपच एक वेगळ्या भाषेमध्ये, संस्कृतमधल्या ज्या अत्यंत कठीण भाषेमध्ये लिहिला आहे. सर्वसामान्य लोक ते वाचू शकत नाही. त्यामुळे गुरु आणि त्या सगळ्याची माहिती असलेला योग्य मार्गदर्शक असणं आवश्यक आहे. म्हणून तिथे गुरु पाहिजे. तर सांगण्याचा उद्देश, महत्त्वपूर्ण गोष्ट अशी की ही जी सगळी पद्धत आहे ही परशुराम कल्पसूत्र, जे भगवान दत्तात्रयांनी भगवान परशुरामांना जे ललिता त्रिपुर सुंदरीची साधना कशी करावी, कशा रीतीने जावं हे शिकवणारी जी पद्धत आहे ती म्हणजे ही 5 प्रकारची क्रमदीक्षा आहे. आता लक्षात घ्या, ही जी 5 प्रकारची क्रमदीक्षा आहे याचा उल्लेख जो आहे हा ललिता सहस्त्रनामामध्ये सुद्धा आहे. ललिता सहस्त्रनाम हे जे आहे 1000 नावाचं ललितेचं जी नाव आहे, हे स्तोत्र कित्येक शेकडो हजारो, ज्याची आपण कल्पना करू शकत नाही एवढं जुनं आहे. तथा दत्तात्रय आणि परशुरामांचा हा जो ग्रंथ किंवा ही जी मी तुम्हाला 5 क्रम सांगतो, हा विधी सांगतो श्री विद्येचा, हा सुद्धा तेवढाच जुना आहे की ज्याला आपण कल्पनाच करू शकत नाही, इतका जुना आहे. आणि हे संपूर्ण आहेत, हे विधी आहेत, हे लक्षात घ्या.
आता मी तुम्हाला टप्प्याटप्प्यात सांगेन विधी काय गरजेचे असतात, बाह्यपूजनाचं महत्त्व काय, अंतरपूजनाचं महत्त्व काय, समयाचाराचं महत्त्व काय, हेच तुम्हाला सगळं टप्प्याटप्प्याने सांगेल, जेणेकरून तुमचे सगळे भ्रम आहेत ते दूर होऊन जातील. तुम्हालाही एखाद्या विशिष्ट विषयाबद्दल जर ज्ञान पाहिजे असेल तरी तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. आता आपण जे 5 क्रम आहेत सर्व प्रचलित जे आहेत ते मी तुम्हाला सांगतो. पूर्ण भारतामध्ये मूळ श्रीविद्येची पद्धत जी मी तुम्हाला बोललो, भगवान दत्तात्रय परशुराम यांचा जो परंपरा आहे, हे 5 क्रम आहेत. सर्वप्रथम 5 क्रम आहेत, त्याच्या पुढचेही क्रम सांगतो मी. हे 5 क्रम म्हणजे पहिली सुरुवात जी होते ही महागणपती साधनेने होते. महागणपती साधना म्हणजे देवी ललिता जी आहे आणि देवी ललिताचे पती कामेश्वर जे आहेत, या दोघांचा प्रथम पुत्र महागणपती. जसा शिव आणि पार्वती यांचा प्रथम पुत्र जो आहे हा गणेश आहे, त्याप्रमाणे ललिता आणि कामेश्वर जे आहे या दोघांचा पुत्र जो आहे हा महागणपती आहे. यांची प्रथम साधना करणं आवश्यक आहे. ललिता सहस्रनामामध्ये याचा उल्लेख कसा आहे तर ब्रह्मग्रंथी विभेदिना हा जो शब्द येतो बघा त्या सहस्रनामामध्ये. ब्रह्मग्रंथी विभेदिना म्हणजे काय तर ती आपली मूलाधार चक्रापासून स्वाधिष्ठान चक्रामध्ये एक ग्रंथी आहे, एक जोड आहे, ती नाडी आहे किंवा ती दोरीची गाठ आहे. ती गाठ म्हणजे ब्रह्मग्रंथी आणि त्याचा स्वामी म्हणजे महागणपती. तुम्ही ती गाठ पहिली ओपन करा हे तिथे सांगितलं आहे. पहिली ज्यावेळी तुम्ही महागणपती साधना शिकता त्यानंतर दुसरा पद्धत म्हणजे दुसरा क्रम जे येतो श्रीविद्येच्या, पहिला क्रम महागणपती, दुसऱ्या क्रमामध्ये महागणपती साधना तुमची 8-10 महिने 1 वर्ष चांगली झाली की पुढे येतं राजमातंगी साधना. राजमातंगी साधना म्हणजे काय तर ललिता आणि त्रिपुर सुंदरी श्रीयंत्र जे आहे तिचं जी कर्मभूमी श्रीयंत्र जे आहे, त्यानंतर अनंत ब्रह्मांड जे आहे हे लक्षात घ्या. स्वतः ललिता सगळं चालवत नाही. ललिता ही भले क्वीन आहे, राणी आहे, पण ललिता प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देत नाही. तर ललितेचं सगळं साम्राज्य, मंत्री वगैरे जे आहेत यांच्यावर संचलन करणारी शक्ती जी आहे मंत्रिणी, तिला म्हणतात प्रधानमंत्री. तिला हाफ ललिता पण म्हणतात, अर्धी ललितेची ताकद पण म्हणतात. तिला म्हणतात राजमातंगी देवी. आता तुमच्या लक्षात आलं, विना हातामध्ये असलेली, 2 प्रकारचे पोपट हातामध्ये असलेली ती जी देवी आहे, श्यामवर्णीय जी देवी आहे ती आहे राजमातंगी देवी. ती आहे विष्णुग्रंथी. विष्णुग्रंथी विभेदिना हा एक शब्द येतो. तर ती मणिपूर चक्रापासून हृदय चक्रापर्यंत जी गाठ आहे त्याला विभेदन करणारी ती शक्ती आहे. आता तुम्ही राजमातंगी ज्यावेळी शिकता ते व्यवस्थित तुमचं पूर्ण झाले त्याची विधी की तुम्ही जाता तिसरा जो क्रम आहे तो आहे महावराहीची दीक्षा. महावराही जी साधना आहे ही तुमची जी आहे, महावराही जी आहे ह्याला रुद्रग्रंथ विभेदना म्हणतात. ललिता सहस्रनामामध्ये तो शब्द येतो. वाराही वीर्यानंदिनी असा एक शब्द येतो. तर ही वाराही काय करते तर ही वाराही श्रीयंत्राची जी देवता आहे, म्हणजे श्रीयंत्र जे आहे, जसं राजमातंगी ही जी आहे ही मंत्रिणी आणि प्रधानमंत्री आहे, तर वराही ही सेनापती आहे, संपूर्ण सैन्याचं नेतृत्व करतं. दुसरी गोष्ट, आपल्या शरीरामध्ये जे 7 धातू आहेत त्या धातूंवरती कमांड करतं. आणि वराही देवी जी आहे हे गळ्याकडे जे आपलं चक्र असतं विशुद्धी चक्र, ते आज्ञाचक्र, याच्यामध्ये रुद्रग्रंथी असते, त्याच्यावरती ती कंट्रोल करते, ती गाठ सोडवते आणि आज्ञाचक्रावरती ती येते वराही येते. तर ह्या महागणपती, राजमातंगी आणि वराही या प्रमुख 3 क्रम आहेत. हे 3 क्रम तुमचे पूर्ण होतात. त्याच्यानंतर येते बाला त्रिपुर सुंदरीची दीक्षा. तुमच्या लक्षात आलं, त्यानंतर येते बाला त्रिपुर सुंदरीची दीक्षा. तो जो बाला त्रिपुर सुंदरीच्या नावाने लोक ऐन क्लीन सौ हा मंत्र घेतात आणि जप करतात. मुळात असा जप मंत्र घेऊन जप करून काही होत नाही. त्याचं एक यंत्रपूजन आहे. त्या यंत्रपूजनाला फार महत्व आहे, त्याच्या तर्पणाला फार महत्व आहे आणि ते करत राहावं लागतं. त्यावेळी तो मंत्र आहे तो ऍक्टिव्ह होतो, लक्षात घ्या. आणि त्या बाला त्रिपुर सुंदरी त्या मंत्रापर्यंत जाईपर्यंत तुम्हाला पहिले आधी हे 3 क्रम हे चढावे लागतात. तेवढी तुमचं शरीर हे पवित्र व्हावं लागतं, ताकद गोळा करावी लागते आणि मग त्याच्यानंतर तुम्ही बाला त्रिपुर सुंदरीकडे जाऊ शकता. बाला त्रिपुर सुंदरी ही मुलगी आहे ललिता त्रिपुर सुंदरी आणि कामेश्वर शिव यांचे. ज्यावेळी बालाची तुम्ही साधना चांगल्या प्रकारे करता, त्याचे तेज तुमच्या चेहऱ्यावरती, आत्म्यावरती येतं, त्यानंतर तुम्ही 5व्या दीक्षेकडे जाता, 5व्या क्रमाकडे जाता. तो 5वा क्रम आणि 5वी दीक्षा जी आहे त्याला म्हटलेलं आहे पंचदशीची दीक्षा. आता लोक काय करतात, श्रीविद्येची दीक्षा म्हणजे काय तर श्रीविद्येचा मंत्र पंचदशीची दीक्षा भेटणं. बऱ्याच लोकांना महागणपती, मातंगी, वराही, बाला हे काहीच माहिती नसतं, अगोदर घ्यायचं असतं. सरळ उठणार, पंचदशीचा मंत्र घेणार, 25,000चं श्रीयंत्र विकत घेतात, पण याची पूर्ण माहिती नसते. पंचदशीची दीक्षा म्हणजे 15 बीजाक्षरांचा मंत्र. हा जो 15 बीजाक्षरांचा मंत्र आहे याला पंचदशीची दीक्षा म्हणतात. परंतु हे अर्धवट आहे, हे लक्षात घ्या. पंचदशीच्या दीक्षेसोबत तुम्हाला श्रीयंत्राचं पूजन शिकवलं जातं. पंचदशीच्या दीक्षेला नवावरण पूजन म्हटलं जातं. नवावरण पूजन म्हणजे काय आहे तर श्रीयंत्रामध्ये जी नव आवरणं आहेत त्या नव आवरणांचं पूजन.
एका व्यक्तीला 3 ते 4 दिवस द्यावे लागतात. श्रीयंत्रामध्ये 44 स्तंभ मंडप आहेत, त्यांचं पूजन आहे. 64 उपचार देवीचे करावे लागतात. समानार्घ विशेषार्घ मंडल ते खूप मोठं आहे. 99 कला विशेषार्घ मंडलामध्ये ते अमृतामध्ये उतराव्या लागतात आणि त्याने ते पूजन होतं. दशमुद्रा आहे आणि एक आवरण पूजा करत त्याची जवळपास 2.5 तासाची पूजा आहे. तर हे शिकवलं जातं तिथे. असा आहे पंचदशी. एकच मंत्र दिला जात नाही, पंचदशीसोबत हे शिकवलं जातं, तरच ते पूर्ण होतं. आणि तुम्हाला इथे पोहोचण्यासाठी, ही पंचदशी आणि नवावरणपर्यंत पोहोचण्यासाठी हा जो खालपासूनचा क्रम आहे, महागणपती, मातंगी, वराही, बाला आणि म्हणजे ही ललिता, हा 5 क्रम परशुराम या दत्तात्रय आणि परशुराम यांच्या कल्पसूत्रामधला आहे आणि तो सर्वात प्रसिद्ध आहे आणि अशा रीतीने पद्धत शिकावी लागते. आता याच्या पुढेही दीक्षा आहे, पण सहसा लोक इथपर्यंतच पोहोचत नाही, किंबहुना महागणपतीपर्यंतच लोक पोहोचत नाही. तरी मी तुम्हाला याच्यामध्ये थोडीशी आणखीन माहिती देतो की पंचदशीनंतर षोडशी आहे, षोडशीनंतर महाषोडशी आहे आणि त्याच्यानंतर राजराजेश्वरी आहे. हा भागच पूर्णपणे वेगळा आहे. षोडशीला कसं आहे, ज्यावेळी तुम्ही पंचदशी संपूर्ण समजून घेता आणि ते काही वर्ष करता, त्यानंतर षोडशीला तो षोडशी देणारा गुरु आहे, त्याच्यासोबत कमीत कमी 1 वर्ष राहावं लागतं, बारीक सारीक गोष्टींचं ज्ञान घ्यावं लागतं आणि मग पुढे जावं लागतं. राजराजेश्वरीच्या दीक्षा जी आहे ही तर संपूर्ण साम्राज्य दीक्षा आहे आणि हा पूर्ण वेगळाच भाग आहे पंचदशीनंतर. तो सर्वसामान्यांचा विषय नाही आहे आणि सर्वसामान्य माणूस पहिला ते महागणपती अगदी व्यवस्थित 1 वर्ष केलं तरी ती खूप मोठी गोष्ट होते. मातंगी वराही हे कसं आहे की पुस्तकांमध्ये, गुगलवरती, यूट्यूबला सगळीकडे मंत्र आहेत, ते तुम्ही वाचू शकता, परंतु ते वाचणं आणि तुम्हाला वाचायला येतंय ही काही खूप मोठी गोष्ट नाही. पण त्याची प्रॉपर दीक्षा, त्याची पद्धत साधण्याची मिळून ती तुम्ही साधना घरामध्ये व्यवस्थित करणं, हे सगळ्यात अचिव्हमेंट आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे, हे लक्षात घ्या. आणि ते कोणीही शक्यतो शिकवलं नाही. आता मी ह्या लेक्चरमध्ये तुम्हाला काय सांगितलं, जी सर्वात भारतामध्ये प्रसिद्ध असलेली जी पद्धत आहे ती तुम्हाला सांगितली. आणखीन पण ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, त्या मी तुम्हाला पुढच्या 3ऱ्या पार्टमध्ये सांगेन. तर आमचा यूट्यूब चॅनल जो आहे तो शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला कुलदेवीसाठी सिद्धपुंजिका साधना, दुर्गा सप्तशती साधना करायची असेल, पितरांसाठी महामृत्युंजय साधना करायची असेल, कित्येक लोकांना श्रीविद्येची सुरुवात करायची आहे, तर माहिती नसेल काय करायचं, तर तुम्ही मला संपर्क करू शकता. आमची वेबसाईट आहे, तुमच्या समोर आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही जा, सर्व काही माहिती तुम्हाला मिळून जाईल. धन्यवाद मित्रांनो.